नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 3 एप्रिल 2026. तर राज्यामध्ये आणखीन आज 3 आणि उद्याची 4, तर 4 तारखेपर्यंत राज्यात पावसाचं वातावरण राहणार आहे. 5 एप्रिल पासून राज्यातला पावसाचा जोर ओसरणार आहे. हवामान कोरडं होणार आहे 5 तारखेपासून, हे लक्षायचं. मग राज्यात सांगायचं झालं तर मग आज 5 तारखेला नेमकं आपलं 3 तारखेला, आज 3 तारखेला सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, अहिल्यानगर, नाशिक जिल्हा, धुळे, नंदुरबार, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, वाशिम, हिंगोली, नांदेड ह्या परिसरामध्ये आज देखील पाऊस पडणार आहे. दुपारी 3:30च्या नंतर पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मग सांगायचं झालं तर आज मी जे सांगितले त्या जिल्ह्यात पाऊस असणार आहे. अहिल्यानगरकडे देखील आज बऱ्याच भागामध्ये गारपीट होणार आहे. पुणे देखील आज खूप पाऊस पडणार आहे, म्हणून पुणेकरांना देखील अंदाज लक्षात यायचा. पण पुणेकरांना सांगू इच्छितो की उद्यापासून पुण्याचा पाऊस कमी होणार आहे, म्हणून हे देखील पुणेकरांना लक्षात यायचं. आणि राज्यात मग उद्याच्याला कुठं पाऊस पडणार आहे, तर राज्यातल्या उद्या तुम्हाला सांगू, उद्या 4 एप्रिल 2026 उद्या मात्र आता आम्ही योगायोगाने इकडे 40 गावकडे आहेत म्हणून, धुळे जिल्ह्याकडे आहेत म्हणून सांगतो. धुळे जिल्हा, 40 तालुका, संभाजीनगर, त्याच्यानंतर जालना जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, म्हणजे उद्या फक्त पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाचे 11 जिल्हे, आणि त्याच्यानंतर मग मराठवाड्यामधला हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, संभाजीनगर, आणि उत्तर महाराष्ट्रातले जळगाव, धुळे ह्या पट्ट्यामध्ये उद्या 4 तारखेला पाऊस राहणार आहे. आणि बऱ्याच भागातला उद्याचा पाऊस मात्र विश्रांती घेणार आहे. आणि 5 एप्रिल पासून मात्र हवामान कोरडं होणार आहे. शेतकऱ्यांनी कांदा काढू शकतात, हळदी काढू शकतात, गहू देखील काढू शकतात, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. कोकणपट्टीकडे आजच्या दिवसात पाऊस राहणार आहे. कोकणपट्टी, कोलारा, सातारा, पुणे ह्या पट्ट्यामध्ये आजच्या दिवसात पाऊस राहणार आहे. उद्यापासून मात्र तिकडला देखील पावसाचा जोर ओसरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आतापर्यंत तुम्हाला एक सांगू इच्छितो, आपल्या महाराष्ट्राच्या बाजूला गुजरात आहे आणि गुजरातच्या पलीकडे अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तानचं बाष्प आपल्याकडे कधीच येत नव्हतं, पण 2018च्या नंतर काय झालं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये आपल्या इकडे ऊन तापायलंय. ऊन तापल्याच्या नंतर या ठिकाणी हवेचे कमी दाब तयार होता आणि ती बाष्प खेचल्या गेल्यामुळं आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये गारपीट वाढली. की जर गारपीट कमी करायची असेल तर झाडं लावा लागतील, झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. जोपर्यंत तापमान कमी होणार नाही तोपर्यंत गारपिटीला सामना करावा लागणार आहे. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, हे फक्त झाडामुळेच हे तापमान वाढलं नाही झाडं, तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो. काय झालं, सिमेंटचे घर झाले, सिमेंटचे रोड झाले, जागतिकीकरण झालं, कारखानदारी वाढले, MIDC वाढल्या, वाहनं वाढले, वाहनामध्ये AC वाढल्या, AC-मुळे त्या 5x5 मधलं तापमान वाढायलंय. हे टेम्परेचर वाढत गेल्यामुळं महाराष्ट्रातला मात्र पाऊस वाढला आणि त्याच्यासोबत अवकाळीसोबत गारपीट देखील वाढली. तर आता 5 एप्रिल पासून हवामान कोरडं राहणार आहे. पण पुणेकराला एकदा आणखीन एक सांगू इच्छितो, 15-16ला पुणे, सातारा जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन 15-16च्या दरम्यान त्या 2 जिल्ह्यामध्ये एक थोडा पाऊस येणार आहे, म्हणून हे देखील पुणेकरांना लक्षात यायचं. पण आता चांगला असा याच्यासारखा मोठा पाऊस मात्र एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात येईल, त्याचा आपण सविस्तर अंदाज दिला जाईल. शेतकऱ्याला म्हणून सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 5 एप्रिल पासून तुम्ही काय करा, कांदा काढू शकता, हळद काढू शकता, ज्यांचे गहू राहिले ते देखील काढू शकता. सध्या काही पाऊस येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही. डाळिंब शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता 5 एप्रिलच्या नंतर हवामान कोरडं राहणार आहे, उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे, म्हणून हे देखील त्यांनी लक्षात घ्यायचं आणि आपण आपल्या फवारणीचं नियोजन करायचं.